जगातील अनेक राज्यातील भीमानुयायी इथं अभिवादन करण्यासाठी येत असतात. तर त्यांच्यासाठी शासनाने भरपूर काही सुविधा केलेली असते. तरी पण आपल्याला असं इथं कधी ना कधी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्याला काही ना काही कमी त्रुटी पाहायला मिळत आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे दरवर्षी 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो आंबेडकरी यांचे स्वागत केले जाते. हा दिवस भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येत असतात. या कार्यक्रमादरम्यान प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था केली जाते. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवस. आज या महापरिनिर्वाण दिवसाला 68 वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण पाहू शकता की खूपच लाखोच्या संख्येने या दादर चौपाटीवर म्हणजेच मुंबईच्या दादर विभागात इतकी लोकसंख्या म्हणजे जनसंख्या आज आलेली आहे. तर या ठिकाणी काही लहान मुले, तर काही भंतेजी, काही लोक जेवण करतात, काही लोक बसलेत, कोणी पुस्तक वाचत आहे, कोणी काही करत आहे. तर हे सर्व खेडेपाड्यातून गावातून ह्या आपल्या महामानवास एक आदरांजली म्हणजे देण्याकरिता आलेले आहेत. तर याकरिता आपण बघत आहात की भारीच्या भारी संख्येने या ठिकाणी कोणी बसलेले आहेत, गाव पाड्यातून आलेले आहेत. तसे विविध स्टॉलसुद्धा लागलेले आहेत. इथे बहुजन समाज पार्टी, तसंच बोधिसत्व, बागडे ग्रुप, सुधीर प्रकाशन इत्यादी सामाजिक आणि संघटना, तसेच इथे या स्टेजच्या पाठी आपण पाहू शकता की भरपूर रिपब्लिकन सेना, त्याच्यानंतर रामदास आठवले, रिपाई यांची सुद्धा स्टॉल लागलेले आहेत आणि संभाषण, भाषण इत्यादी सर्व आपण पाहू शकता. तर अशा ठिकाणी या दादर ठिकाणी लाखोची संख्या आल्याने आज जनसागर उसळला आहे. तर या महामानवास आमच्या गल्ली मीडियातर्फे सुद्धा आम्ही एक बाबासाहेबांना आदरांजली वाहत आहोत. या भव्य सोहळ्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः उद्यानात येणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, स्वच्छता मोहीम आणि सुरक्षा व्यवस्था यावर लक्ष केंद्रित केले जाते. याशिवाय पाणीपुरवठा आणि तात्पुरती स्वच्छतागृहे, भोजनालय याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून दरवर्षी व्यवस्था करूनही काही आव्हाने कायम आहेत. उद्यानातील आणि आजूबाजूच्या अरुंद गल्ल्यातील गर्दी व्यवस्थापन ही सर्वात मोठी समस्या आहे. शिवाजी पार्कचा परिसर मर्यादित असल्याने लाखोच्या गर्दीत लोकांना पुरेशी जागा मिळत नाही. यामुळे गैरसोयीचा सामना करणाऱ्या फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. याशिवाय अन्न आणि पिण्याच्या पाण्याचीही कमतरता आहे. प्रचंड गर्दीमुळे काही ठिकाणी बराच वेळ थांबावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर्षी काही लोकांना सोशल मीडियावर तक्रार केली आहे की त्यांना त्यांचे अन्न परवडण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठी गर्दी जमते, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन आरोग्य सेवांचे महत्त्व वाढते. प्रशासनाकडून यंदाही सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे, मात्र काही ठिकाणी यंत्रणा पूर्णपणे प्रभावी ठरलेली नाही. उदाहरणार्थ वैद्यकीय सुविधेची वाट पाहत असताना काही लोकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि शिस्तीसाठी प्रशासनाची व्यवस्था महत्त्वाची असली तरी काही बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे. उद्यान आणि परिसराची क्षमता लक्षात घेता लोकसंख्या आणि सुविधा यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. भविष्यात प्रशासनाने अन्न, पिण्याचे पाणी आणि शौचालय सुविधा वाढवितात. तसेच उद्यानाच्या हद्दीतील गर्दी नियंत्रणासाठी तांत्रिक उपाय जसे ऑनलाईन स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्याचा विचार केला पाहिजे. अशा कार्यक्रमाच्या वेळी प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन काम केले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन अधिक संघटित आणि समृद्ध होऊ शकतो. शिवाजी पार्कमधून किसन भवाळसह कमलाकर सूर्यवंशी, गल्ली मीडिया, मुंबई.